होल्डिंग न काढल्यास जेसीबी लावू, नागेश चौगुले। बॅरिस्टर नाथ पै मैदानावरील होल्डिंग न काढल्याने मनसे आक्रमक। मुख्याधिकाऱ्यांनी आदेश देऊनही होल्डिंग कायम। गडिंग्लज शहरातील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या मैदानाशेजारी असलेल्या धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून दिलेल्या मुदतीत हे होर्डिंग काढले नाही तर जेसीबी लावून ते काढण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिलाय। मुंबईतील घाटकोपरमध्ये नुकत्याच झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर शासनानं सर्वत्र धोकादायक होर्डिंग तातडीनं हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार गडिंग्लज पालिकेनं बस स्थानकासमोरील काही होर्डिंग हटवली असली तरी बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाजवळील 6 होर्डिंगकडे दुर्लक्ष केलं होतं। हे होर्डिंग विद्यार्थ्यांसाठी धोका असल्याची तक्रार पालकांनी आणि नागरिकांनी केली होती। या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी याआधी आंदोलनही केलं होतं। मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी नुकताच या होर्डिंग बाबत आदेश दिल्याची माहिती दिली। मात्र अद्याप होर्डिंग काढण्यात आलेली नाही, त्यामुळे सदर होर्डिंग त्वरित काढण्यात यावीत, अन्यथा मनसेतर्फे जेसीबीच्या सहाय्यानं होर्डिंग उतरवण्याची कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा नागेश चौगुले यांनी दिलाय। गेल्या 7-8 महिन्यापूर्वी गडिंग्लज शहरातले धोकादायक होर्डिंग काढा असं नगरपालिकेला मी निवेदन दिलं होतं। त्या दरम्यान स्टँडवरती काही धोकादायक होर्डिंग होती, ती नगरपालिकेने काढून घेतली। पण बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या आवारामध्ये जी होर्डिंग आहेत ही काही दिवसाची मुदत असलेलं कारण नगरपालिकेने सांगितलं। आता त्याची मुदत संपलेली आहे। बॅरिस्टर नाथ पै विद्यालयामध्ये लहान मुलं आहेत। बालवाडीपासून ते 7वी पर्यंतची त्या ठिकाणी शाळा भरते। अशा ठिकाणी जर एखादा होर्डिंग या पावसामध्ये आणि वाऱ्यामध्ये जर पडला आणि धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण असा विषय उभा राहिलेला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई आणि पुण्या ठिकाणी दुर्घटना घडल्या। अशा दुर्घटना ह्या गडिंग्लजमध्ये घडू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन केलं होतं। काल परवा मी सन्मान्य मुख्याधिकारी यांना भेटलो आणि त्यांना सांगितले की या होर्डिंगची मुदत आता संपलेली आहे, त्यांना नोटीस काढून हे होल्डिंग काढून घ्या। त्याच पद्धतीने सेवनीही संबंधित जे ठेकेदार असतील त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत की ते होल्डिंग तात्काळ काढून घ्या म्हणून, पण अजूनही त्या ठिकाणी दिरंगाई दिसून येते। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इतकंच सांगेन, जर नोटिसा देऊन जर त्या निघत नसतील तर नगरपालिकेने स्वतः ते होल्डिंग काढून घ्यावं, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये स्वतः जेसीबी लावून ते होल्डिंग पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या इशाऱ्यानंतर आता पालिका प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।